एखादं उंच आहे का काहीतरी उभं राहायचं? शिडी आहे का? नाही काहीतरी घ्या ना. शिडी आहे का? भिंतीला धडधड वाजवू नका. नाही एकदम शांत टेकवा. नाही तिकडे टेकवा. इथेच टेकवा. तोंड बाहेर काढते ती. हे पुढे पुढे ये पुढे ये सर पुढे ये. घेऊन जा. शिडी धरा तुम्ही. साधारण घेऊन जा. धरलं ना? धरा जा लवकर सरतीनवर. हा सर पान काय नाही हरी बात्रे ओढा 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 गेली त्यात. ओढा 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 नाही सुटली आता. ओढा तिकडून बघावर. आहे ओढा जा ओढा ओढा. अगं वड आहे ना शिडी धरा शिडी. धरली. धरा तुम्ही शिडी धरा. मी बरोबर करतो आता ऍडजस्ट. शिडी धरा जाम धरा. थोडस हा पक्की भीती लावून धर राहिली. काठी नाही मला सरपंच इकडे इकडे पिलरच्या बाजूने बघा. दे धक्का. आत जाती होती. द्या धक्का धक्का द्या. मी जाऊ का तिकडून? तोंड येते का? देऊ काय झालं? धक्का द्या धक्का द्या. काय नाही करीत घाबरू नको. थांब थांब दे. सोडा सोडा. या ठिकाणी आलो आहे आपण हरिभाऊ अंतरे यांच्या वस्तीवरती आलो आहे. निमोनमध्ये हा भाग मोडतो आणि तुम्हाला इथे समोर दिसतंय छोटंसं घर आहे आणि विटांच्या आतमध्ये वरती व्हरांड्यामध्ये पत्र आणि भिंतींच्या मध्ये हा साप बसला होता. तपकी रंगाचा हा तुम्हाला साप दिसतोय. धामण आहे आणि फोन करून त्यांनी सांगितलं होतं की धामण आहे की नाग आहे त्यांना माहिती नाही. आणि इथं आल्यानंतर कळतं आपला की धामण होता आणि उंदीर त्यांनी जवळजवळ 4-5 खाल्लेत आणि भरपूर उंदीर खाल्ल्यामुळे त्याचं पोट बऱ्यापैकी फुगलं. त्याला आतमध्ये जाता येत नव्हतं. त्याला आपण पहिले सुरुवातीला घेऊ खाली आणि नंतर ताब्यामध्ये घेतल्यावरती निसर्गामध्ये सोडून देऊ. हळू सुधरा उंदरामुळे ते गपची बसले. 2 मिनिटं लेट होतं तर जात होतं ना. हां बऱ्यापैकी झाडे कातणीवर आलेली वाटतं. इथे तुम्हाला दिसतंय इथे हे धामण आहे आणि विशेष म्हणजे थोडासा जो काठीवरती आलेला साप आहे पण त्याच्या पोटाकडची बाजू जर आपण पाहिली इथे दिसतंय तुम्हाला 1 2 3 4 जवळजवळ 5 उंदीर त्यांनी पोटामध्ये घेतलेले आहे. आणि धामण साप हा जास्त उंदीर खाणारा साप आहे म्हणून त्याला रॅटस्नेक असं म्हणतात. आणि यांनी जेवढे उंदीर खाल्ले जे उंदीर खाल्ल्यामुळे त्यांनी जवळपास 20-25 लाख उंदरांना त्या ठिकाणी मारले. त्या ठिकाणी जेवढे उंदीर आपल्या भागातले कमी केलेत. आणि म्हणून पुन्हा एकदा सांगतोय की जेवढे साप आपल्या घराच्या अवतीभोवती जास्त असतील तेवढं आपलं आरोग्य चांगलं. जेवढ्या सापांची संख्या कमी होईल तेवढं आरोग्य वाईट. परंतु घरामध्ये जसे साप आले त्या घरच्यांना भीती वाढते. त्यातून मारण्याचं प्रमाण वाढतं. म्हणून सापाला आपण सुरक्षित ताब्यात घेऊन त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण सोडत असतो. तर समोर तुम्हाला दिसतंय की हा धामण आहे बिनविषारी आहे आणि अंधारामध्ये असल्यावरती त्याच्यात आपल्याला नागाचा भास होतो. समोर तुम्हाला दिसतंय इथे तोंड दिसतंय. वारंवार जीभ काढतो येतो गंध ज्ञान घेण्यासाठी. डोळ्याच्या खाली उभ्या काळ्या रेषा दिसत आहेत. आणि धामण साप हा मानवी वस्तीमध्ये आणि घरातच सापडणारा साप आहे. थोडासा डेरिंगबाज हे साप असतात. आणि हा जो धामण साप आहे हा माणसं अगदी जवळ जरी आले तरी हा साप घाबरत नाही. त्यांच्याकडे आपली मान करून वरती बघतो आणि त्याच्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं की हा नाग आहे की काय. नाग नाही आहे तर बिनविषारी वर्गातला हा साप आहे. धामण बिनविषारी जरी असला तरी चावण्याचा प्रयत्न केल्यानंतर कडाडून चावा घेतो
परंतु कडाडून जरी चावा घेतला तरी जिथे धामण चावलेलं आहे किंवा बिनविषारी साप चावलेला आहे ती जागा फक्त थंड पाण्याने धुवून टाकायची असते. याच्या पलीकडे आपल्याला उपचारांची गरज नसते. परंतु साप चावल्यानंतर मात्र साप चावला किंवा पान लागलं या भीतीनेच अनेकांचा मृत्यू होऊ शकतो. त्याचं कारण एकच असतं की साप जर चावला असं लक्षात आलं आणि आपल्याला जर भीती वाटली आणि आपण वारंवार मेंदूला जर सूचना दिली की मी मरणार आहे असं केलं तर त्या ठिकाणी डिहायड्रेशन होतं आणि डिहायड्रेशन कॉजेस टू मॅसिव्ह हार्ट अटॅक कॉजेस टू डेथ. आणि त्याच्यामुळे सापांची जी भीती असते त्याच्यामुळे बऱ्याच जणांचा मृत्यू होतो. समोर तुम्हाला दिसतंय की पोटाकडची बाजू ही बऱ्यापैकी पिवळसर आहे आणि पिवळ्या रंगाचा साप म्हणजे धामण साप असं बऱ्याच जणांना वाटतं. नागाचाच आकार वाटतो तो थोडक्यात. हां असं वाटतं ते, परंतु त्याच्याविषयी जे आपल्याला कळतं की तो धामण आहे. समोर तुम्हाला दिसतंय ते सोडून देऊ. हा धामण साप मोठे असतात घरी आणि त्यांनी सांगितलं की धामण साप खूप मोठे आहे. धामण साप जर चांगला वाढला आणि सुरक्षितपणे त्याला जर आसरा मिळाला, पाणी मिळालं, खाण्यासाठी जर भक्ष्य मिळालं तर धामण साप 14 फुटांपर्यंत वाढतात. आणि एवढा लांब साप जर आपल्या घराच्या आसपास असेल तर भीती वाटते, साहजिक आहे. पण सापांविषयी गैरसमजुती अंधश्रद्धा भरपूर असल्यामुळे या सापाचं मारण्याचं प्रमाण जास्त. हा इथे आज परत एकदा आलंय ते माझ्याशी बोलत आहेत की शेपटीच्या बाजूला रिंग असते का काय आणि शेपटीला काटा असतो का. इथे तुम्हाला शेपटी दिसते, आपण जवळून पाहिली तर धामण सापाच्या शेपटीला काटा वगैरे काही नाही आहे. लोक म्हणतात की धामांच्या शेपटीला काटा असतो, तर काटा नाही. तुम्ही बघू शकता बिनविषारी सापांची शेपटी ही टोक असते, सुईसारखं टोक आलेलं असतं, काटा वगैरे काही नाही. आणि गैरसमज आहे की धामण सापांची जर शेपटी वाढली तर त्या ठिकाणी आपल्यावरती वाईट परिणाम होतो, असं काहीही नाही आहे. नमस्कार, मी योगेश देशमुख. मी शेजारी अमोल आत्रे म्हणजेच हरिभाऊ आत्रे यांच्या वस्तीवर येत होतो. तर त्यांनी मला आवाज दिला की भाऊ इथे साप दिसतोय. मग मी तो बघितला तर माझ्या डोक्यात लगेच लक्षात आलं की गिरी सरांना आपण बोलून घ्यावं. मी सरांना फोन केल्यानंतर ते लगेच अर्ध्या तासाच्या आत तिथं तत्काळ हजर झाले. त्यांनी तो धामण जातीचा साप पकडलेला आहे, तर तो त्यांनी आता निसर्गात सानिध्यात सोडणार असं ते म्हणतात. ठीक आहे. इथे आपण एक आपली विशेष वापर करतोय आणि या किटचा वापर करून त्याला आपण घेतोय सुरक्षित आलं. परंतु धामण साप मात्र असे घरामध्ये येत असतात आणि घरात येण्याचं कारण तेवढंच आहे की घराभोवती असलेले उंदीर अडचण भरपूर असते, विटा असतात आणि त्याचा ग्रामीण भाग आहे, शेतीचा भाग आहे आणि अशा प्रकारे उंदीर आपल्या घराभोवती सहज त्यांना मिळतात म्हणून ते घराजवळ येतात, बाकी काही कारण नाही आहे. तर हा जो धामण साप आहे पुन्हा सांगतोय की बिनविषारी वगैरेमधला साप आहे. पण बिनविषारी जरी असला तरी सापांविषयी अज्ञान असल्यामुळे मात्र लोक साप मारण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या अज्ञानातून साप मारतात. तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की मी 4-5 उंदीर खाल्ल्यामुळे जवळजवळ या भागातले 10-20 लाख उंदीर त्यांनी कमी करून टाकलेले. त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात, नंतर त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये आपण त्याला सोडून देऊ. हरिभाऊ आंत्रे निमोन यांच्या राहत्या जो आपल्याला धामण सापडला होता, या धामण सापाला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.